डेसिमल म्हणजे काय? ज्या नंबरचा बेस 10 असतो तो डेसिमल झाला आणि ज्या नंबरचा बेस 2 असतो तो काय झाला? तुमचा बायनरी झाला. आता हे नंबरचं कन्व्हर्जन कसं होतं, काय होतं ते आपण पाहायचं आहे. आता ज्या ह्याचा समजा फॉर एक्झाम्पल मला 24 घ्यायचं आहे. 24 हा एक डेसिमल नंबर आहे. याचं मला कन्व्हर्जन करायचं आहे बायनरीमध्ये. ठीक आहे, ह्याचं कन्व्हर्जन मला कशामध्ये करायचं आहे? बायनरीमध्ये करायचं आहे. आता काय करायचं माहिती आहे का? एक सिम्पल ट्रिक लक्षात ठेवायची. एक ट्रिक लक्षामध्ये कोणती ठेवणार तुम्ही? की मोठं कोण आहे? 10 मोठा आहे का 2 मोठा आहे? तर 10 मोठा आहे. तर ज्यावेळेस तुम्ही मोठ्याकडून छोट्याकडे जाणार असाल त्यावेळेस तुम्ही काय करायचं? डिवाईड करायचं. ज्यावेळेस तुम्ही मोठ्याकडून छोट्याकडे जाणार असाल त्यावेळेस तुम्ही काय करणार? डिवाईड करणार. ह्या केसमध्ये फक्त डेसिमल टू बायनरी किंवा बायनरी टू डेसिमल हे जे प्रकार आहेत ह्याच्यामध्ये फक्त ही गोष्ट लक्षात ठेवायची की 10कडून 2कडे जाताना तुम्ही डिवाईड करणार आणि इकडून इकडे जाताना तुम्ही मल्टिप्लाय करणार. काय करणार? मल्टिप्लाय करणार. ज्यावेळेस तुम्ही छोट्याकडून मोठ्याकडे जातो मल्टिप्लाय करता आणि जेव्हा मोठ्याकडून छोट्याकडे जातो डिवाईड करता. आता कसं होतं ते एक्झाम्पलने बघू आपण की नक्की कोड कन्व्हर्जन कसं होतं की डेसिमलचा बायनरी कसा काढायचा. फॉर एक्झाम्पल घेऊ आपण 24. फॉर एक्झाम्पलला घेतला 24. आता काय करायचं आपल्याला? 24 हा आपल्याला दिलेला आहे, ह्याचा बेस 10 आहे आणि आपल्याला ह्याचा बेस 2 म्हणजे बायनरी काढायचा आहे. आता आपण काय काय दिलं आपल्याला? 10 दिलेला आहे, 2 काढायचा आहे म्हणजे आपण मोठ्याकडून छोट्याकडे चाललो आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? डिवाईड करायचं आहे. ठीक आहे, डिवाईड करणार आपण. तर ह्याला डिवाईड करा 2ने. प्रत्येक ठिकाणी ह्याला हाफ हाफ करत जायचं आहे. तर काय करायचं माहिती आहे का? इकडे 2 लिहा. 2 घेतला, 2ने 24ला डिवाईड करा. काय येणार आहे? 12 दोन्ही 24. इकडे काय येणार? 12. ठीक आहे, आणि इकडे रिमाइंडर येणार. बाकी काय राहील ते इकडे लिहायचं. आता 12 दोन्ही 24 पूर्णपणे भाग गेला तर इकडे काय येणार? 0. आता ज्यांना डिव्हिजन येत नाही किंवा डिव्हिजन अवघड पडतं त्याने काय करायचं? 24चे 2 भाग करायचे, पूर्णपणे हाफ करायचं. किती होते? 12 12. ठीक आहे, 2 भाग केला, पूर्ण भाग केला. काय राहते का? शिल्लक नाही राहत. काय शिल्लक नाही राहिलं तर इकडे 0 लिहायचं. आता परत काय करणार तुम्ही? 2चे 2 भाग करा. 12चे 2 भाग करा. काय येतं? 6 6. 6 आणि 6. मग इथे काय घेणार तुम्ही? 6 घेणार. जो भाग जातो तो घेणार आणि इकडे काय शिल्लक नाही राहिलं म्हणून 0 लिहिला. परत तुम्ही 2ने 6ला भागला. काय येणार आहे? 6चे 2 भाग केला. 3 3. 3 आलं ना उत्तर. काय राहतं का शिल्लक? नाही राहिलं. आता इथे बघा, आता 2ने 3ला भागताना 3चे जर का 2 भाग केला तुम्ही तर काय होतं? 1.5 1.5. आता इथे पूर्ण भाग जातोय का? नाही जात. उत्तर पॉईंटमध्ये यायला लागले. मग अशा वेळेस काय करायचं? ह्या 1ला इथे लिहायचं आणि ह्या उरलेल्या 0.5 0.5चं मिळून इकडे यायचं. ठीक आहे, कारण का 3ला 2ने भाग जात नाही. 2 1 जा 2 किंवा बे के बे, बाकी उरला 1. मग हा जो 1 राहतो ना शिल्लक, बे 1 के बे. 3मधनं 2 गेले. इकडे बघा, 2ने जर का 3ला भाग घालवायचा झाला तर बे 1 के बे, बे 1 के बे आलं. ठीक आहे, 3तून 2 गेले, राहिला 1. हा राहिलेला जो 1 आहे तो आपण इथे लिहिला. ठीक आहे, इथे घेतला राहिलेला 1. आता परत 2ने 1ला भाग जातो का? नाही जात, कारण 1ला आता भाग घालणं पॉसिबल नाही आहे. मग अशा वेळेस काय करायचं? ह्या 1ला इकडे नोट डाऊन करायचं. मग इथे राहणार कोण? 0. इथे कोण राहिला? 0. ह्या 1ला आपण इकडे घेतला उतरून, मग इथे राहणार 0. आता काय करायचं? हा आला तुमचा शेवटचा नंबर. लिहिताना लिहायचा असा वरच्या साईडला. लिहिताना कसं लिहिणार तुम्ही? खालून वरती. म्हणजे 24चा 10वा जर का तुम्ही डेसिमल घेतला, बेस 10 घेतला तर ह्याचं उत्तर काय येणार तुमचं? खालून वर जायचं. 110000 बायनरी म्हणजे कोड डेसिमल. हा तुमचं उत्तर असेल. कशाचं? ह्या 24चं उत्तर असेल तुमचं 11000. खालून वरती गेला. आता आपण बघूया 11000ला आपण परत काय करू? आता परत त्याला डेसिमल करून बघू. बायनरीचं परत डेसिमल करून बघू म्हणजे उत्तर आपलं बरोबर आलं का चूक आले आपल्याला स्वतःहून कळेल. 11000 11000 हा आपला नंबर आलेला होता. ठीक आहे, हा आपला काय आला होता? हा आपला नंबर आलेला होता. आता ह्याला काय करणार तुम्ही? ह्या नंबरला काय करणार? हा तुमचा होता. आता ह्याला तुम्हाला डेसिमल करायचं आहे. ह्याला काय करायचं आहे? डेसिमल करायचं आहे. मग आता काय करणार? आता तुम्ही छोट्याकडून मोठ्याकडे जात आहे. आपली ट्रिक जी होती ती वापरायची आपण. जी आपली ट्रिक होती आपण ती ट्रिक वापरणार होता. छोट्याकडून मोठ्याकडे जाऊन काय करणार? आपण मल्टिप्लिकेशन करणार होता. मग अशी डिव्हिजन केलं, आता काय करणार? मल्टिप्लिकेशन करणार. कसं मल्टिप्लिकेशन करणार? तर ते महत्त्वाचं आहे. कसं मल्टिप्लिकेशन करणार ते महत्त्वाचं आहे. काय करायचं माहिती आहे का? ह्याच्यामध्ये काय करायचं ते बघा. ह्या 0ला इकडे लिहून घ्यायचं, ह्या 0ला इकडे लिहून घ्यायचं, ह्या 0ला इकडे लिहून घ्यायचं,
ह्या 1ला इकडे लिहून घ्यायचं, ह्या 1ला इकडे लिहून घ्यायचं. ठीक आहे. पहिल्यांदा काय करणार, 0 मल्टिप्लाय बाय 2⁻0, 2चा 0वा घातनं मल्टिप्लाय करायचं, उत्तर जे येईल ते इकडे लिहायचं. त्यानंतर काय करायचं, 0 मल्टिप्लाय बाय 2⁻1, उत्तर जे येईल ते इकडे लिहायचं. त्यानंतर काय करणार, 0 मल्टिप्लाय बाय 2⁻2, हे 0 काय घ्यायला लागले, कारण इकडे 0 आहेत म्हणून. ठीक आहे. आता 3 0 झाले, आता 1 आलं, ह्या लाईनला 1 आहे ना, मग 1 मल्टिप्लाय बाय 2⁻3, आणि इकडे काय आहे, 1 मल्टिप्लाय बाय 2⁻4. आता ज्यांना हे माहीत नाही 2⁻0 काय येतं, हे काय येतं, ते काय येतं, तर तुम्ही काय करायचं माहिती आहे का, 2⁻4 म्हणजे काय, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2, 4 वेळा करायचं. हे 4 दिले नाही इथे, याला 2ला फक्त 4ने 4 वेळा लिहून त्याला गुणायचं. 2ला 2ने गुणला काय येणार, 4, 4ला 2ने गुणला 8, 8ला 2ने गुणला 16. कळालं. इथे काय आलं, 16 आलं. आता इथे बघा, 1 गुणिले 2चा तिसरा घात आहे, म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2, 2 गुणिले 2 4, 4 गुणिले 2 8, इथे आलं 8. ठीक आहे. आता इकडे शून्याने गुणल्यामुळे इकडे काय उत्तर काय येणारच नाही. शून्याला कुठल्याही संख्येने गुणला तर उत्तर काय येतं, शून्यच येतं. म्हणून मी इकडे 0 लिहितो, इकडे 0 लिहितो, इकडे 0 लिहितो. ठीक आहे. शून्याला कुठल्याही संख्येने गुणला तर उत्तर 0च येतं. त्यामुळे आपण इथे कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही. जर का इथे 1 असता, समजा जर का इथे 1 असता, तर 2⁻0चं उत्तर, 2⁻0चं उत्तर कधीसुद्धा 1 येतं. 2⁻0चं उत्तर काय येतं, 1. 2⁻1चं उत्तर काय येतं, 2. 2⁻2चं काय येतं, 4. 2⁻3चं काय येतं, 8. 2⁻4चं काय येतं, 16. परत 16चं डबल करायचं, 32, 64, 128 अशा टाईपमध्ये येतं. आता हे आलं. आता ह्याची बेरीज करा, ह्याची बेरीज करा. 16 अधिक 8 किती येतं आहे, 16 अधिक 8 24. 16 अधिक 8 किती येणार आहे, 24. ह्या 8चे 4 इकडे आले, 20 झाले, आणि उरलेले 4, म्हणजे टोटल किती आले, 24. आणि मगाशी उत्तर किती आलं होतं, व्हिडिओत मागे जाऊन बघा, व्हिडिओमध्ये जरा मागे जाऊन बघा, तुम्हाला उत्तर कळेल. मगाशी उत्तर पण आपलं 24 आलं होतं. 24ला आपण बघितलं होतं बायनरीमध्ये 1 1 0 0 0 आलं होतं. आणि आता काय केलं आपण, 1 1 0 0 0ला बायनरीला परत 24मध्ये आपण काय केलं, डेसिमल त्याचं उत्तर काढलं. कळालं. आपण अजून एक एक्झाम्पल बघूया, म्हणजे तुम्हाला आणखीन क्लिअर कळेल. आता मी उत्तर आता काय करतो, मगाशी मी इवन घेतलं होतं, तर ऑड एखादी संख्या एखादी बघूया आपण, म्हणजे तुम्हाला लगेच कळेल. समजा फॉर एक्झाम्पल मी 13 घेतलं, 13चा डेसिमल आहे हा मला बायनरीमध्ये करायचा आहे. आता 10कडून 2कडे चाललो आहे, म्हणजे मोठ्याकडून छोट्याकडे चाललो आहे. मोठ्याकडून छोट्याकडे जाऊन काय करणार आपण, त्याला मल्टिप्लाय करत जाणार. पहिल्यांदा काय करणार, त्याला मल्टिप्लाय करत जाणार. तर मल्टिप्लाय कसं करणार, 13ला 2ने मल्टिप्लाय करा, काय डिव्हिजन करा, डिवाईड करा, 13ला 2ने डिवाईड करा, डिवाईड करा, उत्तर काय येतं ते इकडे लिहा. आता 13चे 2 भाग केला, काय होणार आहे, 6 2 12, 6ने भाग जातो, 6 2 12, पण एक राहतो ना शिल्लक. बघा, 2ला जर का तुम्ही 13ने जर का गुणला, भागाकार केला, तर 2ला काय येतं, 6 येतो, आणि इथे काय येतं, 6 आलं तर 12, म्हणजे 13तनं 12 गेले तर काय येणार आहे, राहणार 1. हा जो 1 शिल्लक राहतो तो इकडे घ्यायचा. ठीक आहे. 6ने भाग जातो 13ला, तर इथं उत्तर येतो 12, आणि 12 आल्यानंतर 13तनं 12 गेले, राहिला 1. हा 1 घेतला मी इकडे. ठीक आहे. नाही कळालं तर 13चे 2 भाग करा, काय येतं, 6.5, 6.5. ह्या पूर्ण संख्येला इकडे घ्या, राहिलेले पॉईंट असतो त्याला इकडे घ्या. कळालं. आता परत 2ला 6ने भाग, 6ला 2ने भाग घालवा, 6ला 2ने भाग घालवा, काय येतं, 3 2 6, 3 2 6, म्हणजे आता ह्याच्या पुढे 3, काय शिल्लक राहतं का, नाही राहत, शिल्लक काहीच राहत नाही. मग परत 3ला 2ने भाग घालवा, जातो का, तर 3चे 2 भाग केला तर काय येतं, 1.5 येतं उत्तर. आपल्याला पॉईंटमध्ये नको आहे, पॉईंटमध्ये आपल्याला उत्तर नको आहे. मग आपण इथे काय करणार, इथे घेणार 1, आणि इकडे घेणार 1. कळालं. 1 का घेतलं मी इकडे, कारण की शिल्लक एक राहिला ना. बघा, 2ला जर का तुम्ही 2ने जर का 3ला भागला, तर 1 2 झालं, 3मधून 2 गेले, राहिला 1. हा राहिलेला 1 इथे घेतला, आणि ज्याने भाग गेला तो इथे घेतला. कळालं. हे झालं. आता 1ला परत भाग जाऊ शकतो का पुढं, नाही जाऊ शकत. 1ला परत पुढे भाग जाऊ शकत नाही, म्हणून ह्या 1ला मी ॲज इट इज इकडे घेतला. आता हा इकडे गेला, इथे काय राहणार, 0 राहणार. 0 आला म्हणजे तुमचं कॅल्क्युलेशन इथं संपलं. म्हणजे 13चा डेसिमल काय येणार आहे तुमचा, 1101. खालून वरती लिहायचं, खालून वरती लिहायचं, 1101. ठीक आहे. आता आपण ह्याला क्रॉस चेक करून बघू,
हे जर मल्टिप्लाय करून बघू याला 1101. आपलं उत्तर काय आलं आहे 1101. हा आला तुमचा बायनरी. आता ह्याचा तुम्हाला काढायचा आहे डेसिमल. यायला काय पाहिजे आपलं उत्तर 13 यायला पाहिजे. 13 येणं आपलं काय आहे गरजेचं आहे. आता येतं का आपण बघूया. काय करणार ह्या 1ला पहिला इकडे लिहून घेतला, ह्या 0ला इकडे लिहून घेतला, ह्या 1ला इकडे लिहून घेतला आणि ह्या 1ला इकडे लिहून घेतला. ठीक आहे. 1011 लिहून घेतलं. मल्टिप्लाय 2⁻0. सुरुवात 0पासून करायची. मल्टिप्लाय 2⁻1, मल्टिप्लाय 2⁻2, मल्टिप्लाय 2⁻3. आता ज्यांना माहीत नाही त्यांनी लक्षात द्या. आता इथं आता मगाशच्या उत्तरामध्ये काय होतं 0ने मल्टिप्लाय केलं म्हणजे आपण सगळं 0 घेतलं, पण इथे 1नं मल्टिप्लाय केलं. जेव्हा आपण 1 मल्टिप्लाय बाय 2⁻0 येतो तर ह्याचं उत्तर 1 असतं. याचं उत्तर काय असतं 1 असतं. आता 1ला 1ने मल्टिप्लाय केला तर 1च येतं. बघा 2⁻0 केला तर ह्याचं उत्तर कसं 1 येतं 2⁻0चं. म्हणून 1 मल्टिप्लाय बाय 2⁻0 = 1 आला. आता इथे आपल्याला कॅल्क्युलेशन करायची गरज नाही आहे, कारण 0ने मल्टिप्लाय केला की आन्सर 0च येणार आहे. म्हणून इकडे आला 0. आता इकडे बघा 2⁻2 म्हणजे काय 2ला 2ने गुणायचं 2 वेळा. 2ला 2ने गुणलं काय येणार 4. मग इथे काय येणार 4, कारण 4 गुणिले 1 म्हणजे 4च. 4 आलं. आता इकडे बघा 2⁻3 करायचं आहे. 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 केला. 2 × 2 4, 4 × 2 8. इथं आला 8 आला. आता ह्यांची बेरीज करा, ॲडिशन करा. 8 + 4 12 + 1 13. हा 13 इथे आहे का? होय आहे. आहे म्हणजे तुमचं उत्तर बरोबर आहे.